हेलो हरि हरि राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप बहुता
घालूनिया भार राहिलो निश्चिंत घालूनिया भार राहिलो निश्चिंती घालूनिया भार राहिलो निश्चिंत घालूनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी निरविली संती विठोबाची निरवली संती विठोबाची घालूनिया भार राहिलो निश्चिंत घालूनिया भार राहिलो निश्चिंती घालूनिया भार राहिलो निश्चिंत घालूनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी निरविली संती विठोबाची निरविली संती विठोबाची लावूनिया हात कुरवाळेला लावूनिया हात कुरवाळीला माता लावूनिया हात कुरवाळेला लावूनिया हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करा सांगितली चिंता न करावी सांगितली चिंता न करावी कर समाचरण साजे कोटेकर समाचरण साजरी कर समाचरण साजे विटेवरी समाचरण साजरी राहिला भिवरे तीरी राहिला भिवरी तिरी उभा राहिला भिवरी तिरी उभा चले सायाच आणि कया कुंडले सायास आणि कया जीवा सायाच आणि कया कुंडले सायास आणि कया जीवा धरिले केशवा पाय तुझे धरिले केशवा पाय तुझे धरिले केशवा पाय तुझे लावूनिया हात कुरवाळेला लावणीया हात कुरवाळीला लावूनिया हात लावणीया कुरवाळेला हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करा सांगितली चिंता न करावी सांगितली चिंता न करावी वाटे आता ते करी आनंद तुका म्हणे संतांनी करी तुझं वाटे आता ते करी आनंद वाटे आता ते करी अनंत तुका म्हणे संताला तुका म्हणे संताला जमाज तुका म्हणे संताला जमाज हे लावणीया हात कुरवाळीला हे लावणीया हात कुरवाळीला लावणीया हात कुरवाळीला लावणीया हात
हरिभक्तपरायण ओंकार महाराज जगताप श्री क्षेत्र आळंदी देवाचे त्यांना साथ देतील संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आवटे जालना. हॅलो रे हॅलो दे आवाज दे ना. रे ना हॅलो दे रे रे हॅलो दे रे ना मॉनिटर हॅलो हे घालोनिया भार हे राहिनो घालोनिया भार घालोनिया राहिलो
संती विठोबासी निरविले निरविले संती विठोबाचे निरविले संती विठोबाय विठोबाचे निरविले संती निरविले निरविले संती विठोबाचे निरविले रे विठोबाचे निरविले संती विठोबाचे निरविले संती विठोबाचे विठोबाचे निरविले संती विठोबाचे निरविले 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 हे निरविले संती विठोबाचे निरविले 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 संती विठोबाचे लानिया लानिया गुरुवारी पदम पगमरे सागा गा गा म म प प गमरे निर निर सागा म द प द ने द प द म प गमरे पद ने दब आ
सांगितली चिंता न करावी सांगितली न करावी सांगितली चिंता न करावी सांगितली सांगितली चिंता न करावी सांगितली सांगितली
संती विठोबाशी लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी कटी कर समचरण साजिरे राहिला भिवरी तिरी उभा खुंटले सायास अनिकया जीवा धरिले केशवा पाय तुझे लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी तुझ वाटे आता ते करी अनंता तुझ वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबाशी लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. प्रस्तुत कितवा 24 बरोबर. परमपूज्य प्रातस्मरणीय महान विभूती श्री संत माऊली दादा या महात्म्याच्या 24व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक क्रमाने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह प्रामुख्यानं श्री हरिभक्तपरायण नारायण महाराज आणि श्री हरिभक्तपरायण महादेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 24 वर्ष लगातार भव्य दिव्य स्वरूपात चालत असलेलं हे पुण्यस्मरण आज हरिदिनीनाम एकादशीची वार्षिक जवळजवळ टक्केवारीनं ठरल्याप्रमाणे सेवा नारायण महाराज महादेव महाराज एवं भक्त परिवाराचं प्रेम आणि म्हणून हा शिवेचा सुयोग. इथं गुणीजन विद्वान वेगवेगळ्या क्षेत्रातली जाणकार मंडळी आवर्जून इथं हजेरी लावतात. त्याचं कारण आहे ही जागा सर्वांसाठी आशीर्वाद संपादन करण्याची जागा आहे. तुका म्हणे तेथे नपाचारिता जावी आणि संत चरणी भावे रिखावया. इथं बोलवल्यावरच जावं अशी ही जागा नाही. इथं न बोलवता जाण्याची जागा म्हणजे माऊली दादांचं पुण्यस्मरण किंबहुना हे ठिकाण आहे. आता दैवयोगानं माझे गुरुच ते असल्यामुळं माझं तर आद्य कर्तव्य काय, कारण परमार्थातलं बाळकडवं परमार्थिक विषयाची उत्तेजनपर केलेली ही सर्वात मोठी आशीर्वादात्मक भूमिका ती माऊली दादांची. आणि त्यांच्याकडं बघत बघत त्यांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवून परमार्थाची वाटचाल करत आलो. त्यांच्याच प्रेरणेतून मार्गदर्शनाने इथपर्यंत ही वाटचाल सुरू आहे. हा झालेला प्रवास त्यांच्या कृपेची देण आहे. आणि मी आज तुमच्या पुढे आहे हे बी त्यांचीच सावली आहे महाराज. काय मग डॉक्टर साहेब म्हणले इथं झाला विषय. 1 महिन्यापूर्वी घडलेला प्रसंग 11 मेला प्रसंग खतरनाक, पण माऊलीच्या काशवी नजरेचं असलेलं कवच, त्या कवचामुळं माझ्यापर्यंत धक्का झळ पोचली नाही. ही एकमेव गुरुची असलेली छाया आणि श्रद्धेत भावनेत माझ्या माहितीप्रमाणे अंतःकरणाला अंतर पडलेलं कधी शिवलं नाही. तितक्याच आदरानं भावनेनं व्यवस्थेनं. हा एवढंच आहे, स्वे कर्मण्याभिरतस. आपल्या आपल्या कर्मामध्ये मग्न राहणं हेच ईश्वर सेवेचे एक प्रकार आहे. पण एवढं निश्चित आहे की गुरु छायेला हे सांगता येणार नाही, पण गुरु सेवेमध्ये तितकीच आवड आणि रुची कायम राहिली. आणि आमच्या गुरुबंधूंचं प्रेम बी तेवढंच की सेवेत अंतर पडू दिला नाही. आज चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला. गुरु परंपरा या प्रकरणातील संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा सरळपंथी असून या अभंगाद्वारे तुकोबारा संतांच्यावर वजन टाकलं रे टाकलं,
की संत कशा पद्धतीनं निस्तरतात याचं सविस्तर वर्णन म्हणजे हा अभंग आहे. माऊलींचं जीवन म्हणजे आईचं अंतःकरण. मला असं वाटतंय त्या बी माऊलीचा जन्म मराठवाड्यातलाच, पण मराठवाड्यातले जन्म घेतलेले माऊली पुणे जिल्ह्याला आंदण म्हणून दिले. आता ती माऊली पुण्याकडे राहिल्यावर इकडे बी एखाद्या माऊलीची गरज आहे म्हणून ह्या माऊलीला पांडुरंगाने पाठवलं. काय मराठवाड्यातले दोन्ही माऊली पण एक पश्चिम महाराष्ट्रात राहावेत म्हणून त्या माऊलीला आळंदीकड आणि या माऊलीला मराठवाड्याकड, दोन्हीकड दोघांची कामं सारखीच आणि दोघांच्या एकंदरीत व्यवहारातली पद्धत आईच्या अंतःकरणाची. माऊलीचं हे जीवन टक्केवारीनं आईच्या अंतःकरणाचं. आणि बापाला सांगायची ताकद भावापेक्षा बहिणीपेक्षा आईत असते. विठ्ठल लेकराला काय म्हणायचंय बाप जर नीट ऐकून घेत नसेल तर लेकरानं कुणापाशी गोडवे गायचे? आईपाशी. आईनं सांगितल्यावर बाप ऐकतो का ऐकत नाही? किती बी लांबक्या मिशावाला बाप असू द्या, कले राखल्याला बाप असू द्या महाराज, आईचं ऐकतो का ऐकत नाही? ऐकतो. म्हणून लेकराचं काय काम? डायरेक्ट बापाकडे वशिला लावण्यापेक्षा आईकडे वशिला लावलेला चांगला. आणि आईचं कसं आहे, आईचं लेकराविषयी बी प्रेम आहे आणि बापाकडे बी वजन आहे. काय? कारण बापाकडे वजन नसलं लेकराचं प्रेम असून करता काय? किंवा बापाकडे वजन आहे पण लेकराविषयी कळकळ नाही, ते बी नाही. आईचं कसं आहे, नित्य नवा कळवळा माय बाळा मध्ये तू. म्हणून जनतेची आई म्हणजे संत आहेत. जनता जनार्दनाचं जे म्हणणं आहे ती जगाच्या मालकापर्यंत पोच करायची ताकद संत नावाची आई. बाकी कुणीही सांगितलं तरी बाप ऐकल खात्री देता येत नाही. काय? बापाला हाताला धरून सांगायची ताकद आहे कुणात? संत नावाची आई. कारण संतांनी शब्द टाकलाय आणि तो शब्द वाया गेलाय अशा बातम्या अपवाद सुद्धा नाहीत. बोलिले जे संती संत बोललेत ना वाया जात नाही.
म्हणून देवाला सांगण्यापेक्षा संतांच्या थ्रू शिफारस जर गेली तर मग मात्र देव बिन तक्रारी ऐकतो. काय संताच्या बाबतीत देव व्यवहार इतका तंतोतंत सांभाळतो. काय मग मज हरी उपेक्षिना मग मज हरी संतांनी जर सांगितलं देवा याचा सांभाळ करावा लागला. काय निर्विण शब्दाचा अर्थ का? निर अधिक अव अधिक अन मिलके बनताय निर्वण. व्याकरण शास्त्रामध्ये निरुपसर्गाचे प्रामुख्याने दोन अर्थ केले. निर म्हणजे निषेध आणि निर म्हणजे निश्चित. प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा आहे. निश्चित रूपेण अवती रक्षती ती निरवन. निश्चित रूपानं माझं देवाला सांभाळ करायला सांग. काय तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. कारण प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा संत जे बोलतील ते प्रमाण. काय बोलतील? काही बोलतील. हा संत नेमकं हेच बोलतील असं नाही. जे बोलतील ते बोलतील. तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद. सदेह सच्चिदानंद कान व्हावेती. कसे त्यांनी बरगळून जरी एखादं बोलले गेलं तरी प्रमाण त्यांच्या बोल. चुकीचं बोललं तरी प्रमाण. काय बरोबर बोलल्यावर तर प्रमाणच. पण बोलता बोलता विना व्यवधानानं लक्ष नसल्यामुळं अचानक कळत न कळत अथवा जिभेला आडा पडला म्हणून का होईना काय चुकीचं निघून गेलं. चुकीच्या शब्दाला संताचं तोंड लागलं. मग देवानं म्हणायला हरकत नाही तुमचं चुकलं म्हणून.
पण देव चुकलं म्हणत नाही महाराज. काय? कारण देवाची आती लाडकी आहेत संत. काय? अहो नाही तरी देवाला देव पण कुणामुळे? अमुचिया भावे तुझा देव अमुचिया भावे तुझा देव अमुचिया भावे देवाला देवपणा मिळवून देणारे संत आहेत. त्यामुळं संतांचा शब्द आणि आती लाडकी काय त्याच्या आणि आती लाडका असल्यावर काही बी खपवून घेतल्या जाते. काय हे लाडकेपणाचं लक्षण आहे. अवकल्पना करा, एखादा माणूस गर्भश्रीमंत काय आणि म्हातारपणी पोरग झालं. कधी पोरग? वैशेची शेवटी एकच वांझोटी ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. वयाच्या शेवटी पोरग झालं. पोरग बी गोंडस, कुरळे केस, गुबगुबीत गाल, शटिंग कटिंग बाज बॉडी, फिनिशिंग बाज चेहरा. पोरग देखणं वयाच्या शेवटी झालेलं, पण त्याला एकच नाद कोणता? चिखलात खेळायचा. आता लेकरू मोठ्याच आहे आणि गहाणीत खेळतय. मग एखादा सर्वसाधारण माणूस त्या पोराच्या वडीला देखत त्या लेकराला त्या गहाणीतून बाजूला काढा म्हणून गेला, किती जर्शी स्वरात ओरडत. मग त्यानं किंकाळी मारली की बाप मानणारा बघत असतो. तो म्हणतो लेकराला दुखवू नका, माझ्याकडे साबणाच्या कंपन्या आहेत. विठ्ठल ही लढीवाळपणाची परिभाषा. संत कसेही बोलू दे, संत बोललेत ना ते प्रमाण. मग ती चुकीचं बोलण्यात का बरोबर त्याची चौकशी करीत नाही. जसं बोलले तशीच अंमलबजावणी. पावर वापरतो, पावर जगाचा मालक. वचनासी उने उने दे वचनासी देव त्यांच्या शब्दाला उणे येऊ देत नाही महाराज. उणे नसा हे तयाचे दास्य करी दासाचे, उणे नसा हे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. संत बोलले ना कसे. बऱ्याचशा पुरी
पोराचे ड्रेस घालून फिरतात. हो. आपली आपली आवड आहे. एक नूर आदमी 10 नूर कपडा. एक पट माणूस कपड्याने 10 पट दिसतो. कोण बघायला बारकावा? कपड्याहून अनुमान केलं जात. ड्रेस मुलाचा होती मुलगी. आणि दिंडी चालत असताना चालू दिंडीमध्ये, आता दिंडीमध्ये चालणाऱ्याला कळत आहे काय काय लागते. दिंडीमध्ये चलत असताना पहिली गोष्ट, चालताना पुढच्यावर आदळणार नाही याची दक्षता. तोल सांभाळून माग पुढे व्यवस्थित बघत, खालीवरी पाय पडू नये खाली बघत, शेजारच्याचा धक्का लागू नये तिकडे बी लक्ष. अभंग, त्या अभंगाची चाल, तिचा उत्तरार्ध, पुन्हा पूर्वार्धावर यायचंय. ताल स्वर सांभाळून आणि टाळ वाजवीत चालायचे. पूर्ण शरीरातली यंत्रणा गुंतलेली आणि गपदिशी उर्गीच पण पोराच्या ड्रेस मध्ये पाया पडाया. कोण लक्ष द्यायला लागले बारकाईन? मुलाचा ड्रेस समजून गपदिशी आशीर्वाद देण्यात आला, चिरंजीवी भाऊ. मुलगी कुलवान शिलवान, तिने हात जोडले सांगितलं, महात्मन आमच्या नशिबानं आमचं काही घडू दे, पण आमच्यामुळं तुमच्या वाणीला ग्लानी नको. म्हणले काय झालंय? तुम्ही मला चिरंजीवी भाऊ म्हणलात. म्हणले म्हणलोय मी चिरंजीवीनी आहे. व्याकरण शास्त्रामध्ये रस्वादंत अंगाच्या पुढं कोणते कोणते प्रत्यय? अतईनी ठणव, इन आणि ठण प्रत्यय होतात. ठंच ठस्य इकन भाविक काविक साविक असा शब्द बनतो. पण इन प्रत्यांत चिरंजीव अधिक इन नोपधाय हा नावाच्या सूत्राद्वारे उपदित असलेला इकार दीर्घ होतो, चिरंजीवीन बनतय. अन्नलोप प्रातिपदिकांत नकाराचा लोप चिरंजीवी शब्द बनतो दीर्घ इकारांत. चिरंजीवी भव पुल्लिंगवाच. स्त्रीलिंगात स्त्रियां सूत्राच्या आधिपत्याखाली गिबगिज गिन नावाचे प्रत्यय गिबंद प्रत्यांत प्रक्रिया आहे. दीर्घ इकार शिल्लक राहतो. लशक पद्धती सूत्राद्वारा गकाराचा इत तस्य लोप. त्यातले जाणकार आहेत काही इथं म्हणून बोलतो. पकाराचा लोप हलंत्यम. दीर्घ इकार शिल्लक राहतो. चिरंजीवीन अधिक ई मिलके बनताय चिरंजीवीनी स्त्रीलिंगवाची. होती चिरंजीवीनी, आशीर्वाद दिला चिरंजीवी पुल्लिंगवाची. तिनं सांगितलं मी चिरंजीवीनी आहे. नानोबराय म्हणले आता नसलेलाच कुठं नाही का नाही? हा चुकीचं आहे का बरोबर? डॉक्टर साहेब होती चिरंजीवीनी आणि आशीर्वाद देण्यात आला चिरंजीवी भाऊ. ज्ञानोबराय म्हणले बघ आता मी तर बोलून गेलोय, आमची जबान कोणत्याच कोर्टात अपील होत नाही. जगातलं कोणतंच कोर्ट नाही की जे आमच्या जबानीला अपील करेल. मग तूच जाऊन चेक करून या. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, केला पुरुष उभा. देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष जीही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. शरीर बदललं पण जबान बदलली.
म्हणजे इतकी संतांच्या जबानीत पावर आहे. आणि म्हणून देवाला आपलं जे बी म्हणणं मांडायचं ते जाणकार, बुद्धिमान, ज्ञानी, गुणी, धनी संतांच्या थ्रू मांडतात. आईकडून बापाकडं. आणि आईनं बापाला सांगितलं की बाप मोडीत नाही, पण त्याला एकच आहे. सांगत असताना सर्वात महत्वाचा शब्द तुकोबराने वापरला. काय? घालोनी आभार राहिलो निश्चिंत. घालोनी आभार राहिलो निश्चिंत. घालून आभार राहिलो निश्चिंती. संतांच्यावर वज टाकावं लागतं. असं आधार बोलणं चालत नाही. वज टाकावं लागतं. भार शब्दाचा अर्थ वज टाकावं. आणि वज 99 जमत नाही. काय? वज 99 जमत नाही. 100% टाकावं. 100% वज टाकलं ते समजायचं काम झालं. आणि नाही तरी जगात जेवढ्या बेजारी आहेत कशाचे आहेत? वजाचेच बेजारी आहेत. माणसं जी कणाय लागलीत, कुतायलीत, मधल्या मध्ये हुमरायलीत. आता कोण कसं कणत असेल ज्याची त्याला माहिती. कन्याचे स्वर वेगवेगळे, पण कणायलीत ही गोष्ट खरी. पण जेवढी कणाकुतीचे धंदे
त्याचं मूळ कारण फक्त वज. काय वज वजन माणसं बेजारी ते. मग जाणकार काय करतात, वेळेच्या आत वज टाकतात. वजाचा दुष्परिणाम काय, नाही तेची घेता शिरे होईल दुरी निज पंथ, होईल दुरी निज पंथ, होईल दुरी निज पंथ. नसलेलं वज डोक्यावर घेतल्यावर आपला मूळचा मार्ग बाजूला राहील. काय मूळ मार्ग, मूळ मार्गाचं नाव आहे भजन मार्ग. मूळ मार्गाचं नाव काय, भजन मार्ग बाजूला राहील. तो या झाला फाटा. वास्तविक देवे दिला देह भजना गोमटा. कशामुळं, ही नसलेलं वज डोक्यावर घेतलं की मूळचा मार्ग बाजूला राहतो. क्या बात. बरं वज तरी कुठं आपलं, अंकुश महाराज सांगायचे. पाठांतराला, चिकित्सक बुद्धीना अभ्यासाला वांगदरीकर अंकुश महाराज चांगले महाराज. जुन्यातलं लोणचे, मुरलेलं लोणचे. हा शास्त्री महाराजाची तालीम आहे, माधवबुवा शास्त्रीच्या तालमीतले. थोडक्यात पुढीलाचे ओजे आपुलिया माथा घेईजे, मग कान दाटीजे धनुर्धरा. नानोबरा म्हणतात देखे पुढीलाचे ओजे. पुढच्याच वज आपल्यावर घेतलं रे घेतलं, मग कान दाटीजे धनुर्धरा. बेजार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी. वजामुळं माणसं बेजारीत आलीत. मग शहाणी काय करतात, मी आणि माझे, मी आणि माझे पहिली गोष्ट वजे तरी कुठं 150 आहेत. वजेच किती, फक्त 2. सबंध जग जेवढं बेजारीत आलंय, आजाऱ्या बेजाऱ्या असू द्यात, संकट असू द्यात, अडचणी असू द्यात, जेवढी संकटन जेवढी आजारी बेजारी आपल्याकडे आहे, त्याचं मूळ कारण शास्त्राने सांगितलंय फक्त वज. आणि वजे किती, फक्त 2. एकाचं नाव आहे मी आणि दुसऱ्याचं नाव आहे माझं. हे 2 वजे जर टाकून दिले तर माणसाला बेजारी व्हायचं कामच नाही महाराज. संकट बोलवली तरी येत नाही, येतच नाही. आल्यावर जाणं वेगळं, येतच नाही, संकटच येत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, ते तरी घने नाही समजता संसार दुःखा. संसार दुःखा
समस्त संसार दुःखात तेथे रिघणी नाही. तिथं रिघाव शिलकाव मज्जाव करूच शकत नाहीत. ही ताकद आहे कुणाची? कुणाची? वज टाकून दिलेली. वजन भेजाऱ्या अहो नाही तरी देह नव्हे मी सारे उरला उरे म्हणजे याचा अर्थ असा किंवा अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. बंधनाची पद्धत सांगत असताना 6व्या अध्यायातला विषय बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत. अनात्म पदार्थ शत्रुवत वाटतात आणि आत्मपदार्थ मित्रवत वाटतात. हा स्वाभाविक गुण आहे. याच्यावरली पहिलीच ओवी आहे. हा विचारोनी अहंकार सांडिजे मग अस्तिची वस्तू होईजे जैसी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणजेच बेजाऱ्या वजाच्या बेजाऱ्या आणि वजे जास्त नाही, फक्त 2. येथे कायमी ते माझे तुकवऱ्या सांग कोण वाघवील ओजे ते हा केवी रिजे हे काळाचे भातुके. वज बी आपलं नाही ना, आपलं वज असल्यावर बिंदास घेऊ द्या. वज आपलं नाही ना, वज आपलेत का नाही. कुणाचं वज आहे? माझी आईशी काया जवनो माझी आईशी काया जवनो निराशे पाविजे या ठाया माझी आईशी काया जवनो हे. अर्थात ही वजे मुळात वजे बी आपली नाही. वज कुणाचं आहे? स्वतः भगवान सांग. संतांनी तो जाहीर म्हटलं आहे मी कोणायसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आईसी कवन जाते अवघड किती पाहता अवघड किती पाहता अवघड किती पाहता मी आईसी कवन जाते अवघड पाहता
मुलीची जात हा आपा काय गेल्यावर किती अवघड आहे. भगवान सांगतात सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. भगवान म्हणतात अर्जुना सर्वस्य च अहम, सर्वस्य सर्वांच्या षष्ठी, अहम हृदय सन्निविष्ट, हृदय म्हणजे हृदयात, सन्निविष्ट सम्यक प्रकारेण विष प्रवेशती इति सन्निविष्ट, मी प्रत्येकाच्या हृदयरूपी देशात चांगल्यापैकी प्रवेश केलेला आहे. ये रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे हरणिशी ते वस्तुगामी. हे सर्व गटीरामध्ये हा देही एका, हा सर्व गटीरामध्ये हा देही एका, सर्व गटीरामध्ये हा देही एका, सर्व गटीरामध्ये हा देही एका, हा सर्व गटीरामध्ये हा देही एका, 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 सर्व गटीरामध्ये हा देही एका. सूर्यप्रकाश कसा तरश्मी, सूर्यप्रकाश कसा तर, सूर्यप्रकाश कसा तरश्मी, सूर्यप्रकाश कसा तरुण, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, सूर्यप्रकाश कसा तरश्मी, सूर्यप्रकाश कसा तरश्मी, सूर्यप्रकाश कसा तरश्मी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वडिलाची परंपरा टिकविल्याबद्दल धन्यवाद. वडिलाची ती ठेव नाही महाराज, पद्धत आहे ती. आणि वडलोपाल येथ वडील जे जे करीत आणि ते हा त्या नामधर्म ठेवीतील ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. बरोबर हारकुजीची पद्धत होती तशीच पद्धत आहे की नाही. थोडक्यात सर्वा घटी राम देहातीही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. अर्थात प्रत्येकाच्या हृदयरूपी देशात मी नावाच्या ज्या अक्षराचा उच्चार केला जातो, भगवान म्हणतात ती वस्तूच मी आहे. ते वस्तुगा मी म्हणजे माणसामधला मी ईश्वराचा आहे. वापरायसाठी परिचय पत्रासाठी आपण उष्ण आणलेला आहे काय, पण वस्तुस्थितीनं मी म्हणजे तुकोबाराला विचारलं महाराज, ओ तुकाराम महाराज तुम्ही, मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारला, मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारला. ठाऊ कसं बघिया संता, नाही तुझा मागुतागा, नाही तुझा मागुतागा. वासुदेव करीत फेरा वाणीत बाहेर दादा, वासुदेव करीत फेरा वाणीयात बाहेर दादा. तुझा मागुतागा, वासुदेव करीत फेरा वासुदेव करीत फेरा वाणीयात बाहेर दादा. मी कोण? तुकोबारे म्हणतात मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, हे ठाऊका सभाग्या संता नाही तुझा अनेक मागुतागा. अर्थात मी नावाचं अक्षर मुळात ईश्वराचं किंबहुना ईश्वराची, त्यामुळं मी आपला आहे का नाही. ही वज आहे वज किंबहुना. मग ही वज वेळेच्या टाकून मोकळं झालं पाहिजे. आणि वजे टाकायच्या जागा बी शेकड्याने नाही. जागा शास्त्रानं देखील दोनच दिल्या, फक्त 2 जागेवर वज टाकावं.
बाकी वजन टाकून काय फायदा? ज्याचं त्याला जड झाले दुसरेच कोण सहन करतंय? काय ज्याचे त्याच्या आपल्या आपल्या वजन माणसं बेजारीत आहेत. दुसऱ्याच शाबास. वजन टाकायचं दागा दोन. एकाचं नाव आहे देव आणि दुसऱ्याचं नाव आहे देव मान्य. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी संत निस्तारतात एवढी गोष्ट. कसं बी असलं तरी निस्तारतात. ही गोष्ट खरी का खोटी? ही ताजी खरी का शिळी? ताजी खरी. वजन टाकून दिलं रे दिलं की संत सांभाळतात. ही गोष्ट सर. पण वजन टाकताना कसूर चालत नाही. 100% वजन टाकून मोकळं व्हावं लागतं. हा देवावर जरी टाकलं तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी. होईल कैवारी नारायण. देवावर वजन टाकलं तर देव निस्तरतो. होईल कैवारी नारायण. किंवा संतावर तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझ, किंवा भार बोझे तुम्हासी, ए भार बोझे संतावर वजन टाकून मोकळं झालं. हा बरोबर. भार ओझे तुम्हाशी. संतावर वजन टाकून मोकळं व्हायचं महाराज. संतावर वजन टाकल्यावर संत काय करतात? काय करतात संत? काय करतात? तो देव हात लावायला लागला. बरोबर. निरविले संती विठोबासी, विठोबासी, निरविले संती विठोबा. भार राहिला
संती विठोबाशी. सर्वात महत्वाचं की संतावर वज टाकून मोकळं व्हायचं. त्यांच्यावर वजा टाकल्यावर संत शांत राहत नाही. वज टाकलं रे टाकलं की संत कामाला लागतात. काय करतात? ती फाईल जगाच्या मालकाकडे रुजू करतात. हे देवा हे काम करावं लागतं. काय निरविले संती विठोबाशी. निर्विले शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितला. निश्चित रूपानं देवाला सांभाळ करायला सांगितलं. देवा हा याचा सांभाळ करावा लागतो. काय देवा याचा सांभाळ करावा लागतो. आणि देव करतो का करीत नाही. सांभाळिले 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 उद्या होणाऱ्या या सर्व कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. या ठिकाणी लागलीच